श्री प्रल्हाद रामानंदामृत ग्रंथ अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। गणराया तुझे स्मरण, आत्मरूपाचे जागरण, वंदन पूजन जय घोषण, निर्गुण ब्रह्मा तुझ्या रूपाचे आकलन, तुलाच पूर्णत्वाने जाण, वेदही गेले थकून आदिबीजा, तेच माझा काय पाड, उभा राहू शकेना धड, कडू अथवा गोड काय सांगू, सद्गुरूंच्या आधाराने वाङ्मय लीला समजू घेणे, पडणे झडणे धडपडणे चाल रे बुद्धिदात्या, द्वैताच्या प्रमेयात, सगुण निर्गुणाच्या भ्रमात, त्रिगुणांच्या विश्वखेळात भ्रांत चित्त मी, तो गुरूंची कृपा झाली, चरित्र गायना प्रेरणा मिळाली, आश्चर्याने बोबडी वळली सुचेनात काही, म्हणाले शांती मिळेल, बाळा तत्व आकळेल, गुरुचरित्र घुसळेल तुझला ब्रह्मरसामध्ये, गुरुवाज्ञा असते प्रमाण, गेलो पहा हुरळून, पण पेलू कैसे वाण सतीचे हे, मग घातली समजूत, गुरु कृपेने सारे होत, पांगळाही सुटे धावत, मुका बोलू लागे, यास्तव देवा तुझ्याकडे, घालतो हे साकडे, वदन माझे बापुडे दिसेना का तुला, कार्य आहे महान सद्गुरूंचे ऋतवर्णन, नामरूपाचे रेखाटन यथार्थ रूपे, भाव हा पोटी धरून तव चरणी घेतले घालून, वर्षाधारा समान सद्गुरूंना वर्षवावे, बुद्धीला तेज चढावे, लेखणीला बळ मिळावे, सहस्र जिव्हांनी आळवावे माझ्या गुरूंना, काव्यशक्तीचे स्फुरण यावे, शब्द ब्रह्म खुले भावे, अर्थध्वनी ऋणझुणावे, ओवी ओवीतून, सुबक सुंदर मधुमती, कर्णमधुर हो ओघवती, रुचिरस्वाद वर्णवती सरस्वती प्रकटावी, तिचे मोहक मकर व्हावे, सद्गुरूंना त्यात बसवावे, आम्ही त्यास निरखीत जावे, भाव समाधी लावून, मग रूपातून रूपात, हृदयातून हृदयात, उतरोनी स्वानंदात पाहातची बसावे।
म्हणून विनवी गणराया, अंतर्यामी स्थिर व्हाया, वरद पाणी ठेवाया डोक्यावर. आता वंदन आदी माते, हे रेणुके कुलदेवते. जगदंबे ये सहाय्याते सत्वरगती. ममांगी पात्रता नसता, प्रवृत्त झालो या कार्याकरिता. मागे पुढे न बघता अगोचरपणे, महालक्ष्मी करवीरची, वा भवानी तुळजापूरची, किंवा सप्तशृंगीची रूपे तुझीच माये गे. त्या सर्वांनी येथे यावे, गुणोत्सवा रंगवावे. रामभक्ताचे कौतुक करावे प्रसन्नपणे. शारदे तुला नमस्कार, घालितो मी वारंवार. वाणीचा आविष्कार विश्वमोहक व्हावागे. आता घाई अयोध्येची, रामरायाच्या कृपेची. निमंत्रण त्यांना देण्याची हर्षभराने. एकदा त्यांनी ऐकली कहाणी, गायली जी लवांकुशांनी. छंदोबद्ध वाल्मिकींनी जगदोद्धारा केली असे. अश्रुधारा त्या वेळच्या, ओघळल्या हृदयी प्रल्हादांच्या. वाहती कमल नयनांच्या कुंडातूनी करुणेने. त्या करुणेच्या गंगौघात, अवगाहन करीत भक्त. रामा तुला संकहूत अर्घ्य देती. रामराया नामराया ऐकाया, यावे सत्वर या ठाया. संग आपुला घडाया, या परते कायवरे. आता समर्थांना पाचारण, करावे सज्जनगडी जाऊन. ऐसे चिंतिता मनोमन कौतुक झाले. जाऊ नकोस कोठेही, आलो पहा लवलाही. रामभक्ताची सेवाही आवडली रे आवडली. आले मज गहीवरुनी, मुखेच चरण वंदुनी. निघालो पुढल्या निमंत्रणी संतांकडे. तोच त्यांचे येई विमान, राहू दे तुझे निमंत्रण. आमच्या बंधूचा सन्मान तोच आमुचा. त्याचे हृदय ते आमुचे, श्वासोच्छ्वास एक आमुचे. देवदैवत एक आमुचे, द्वैत कसले. निवृत्ती ज्ञानदेव सोपान, मुक्ताई जनाई जाण. तुकाराम स्वयी येऊन, नामदेवासी आणती. एकतारी नामदेवांची, लहर उठवी झंकाराची. पाऊले तेणे विठ्ठलाची, वळती इकडे. गजाननांची प्रगटे स्वारी, कडकड करुणी ये खंजीरी. तुकडोजींची ललकारी पाठोपाठ. स्वामी समर्थ पहा आले, भिऊ नकोस म्हणाले.
तुकारामही प्राप्त झाले सत्वरगती. गुलाबराव ब्रह्मानंद, साई बाबा रामानंद, एकनाथ सागर आनंद गाडगे बाबाही. माझ्या बुद्धीचा अणू रेणू, शरण आपणा दासगणू. प्रेरक आपण कसा आणू आव मोठा, संत चरित्रे रचण्यात आपुला हात कुशल असत. नका धाडू मजला परत, वरदान द्यावे शारदा आपणा प्रसन्न. ठाऊके मज लागून, थोडा प्रसाद देऊन लाज राखावी. आपण लेखन कुबेर, विवेक करावा नीरक्षीर. आपल्या स्कंधी घातला भार, मला काय आता. शिष्योत्तम रामानंदांचा अधिनायक या ग्रंथाचा. संकोचून वदेवाच्या पुरे झाला चघळपणा. आज्ञा शिरसा वंद्य मानून, प्रल्हाद कथा स्मरून. गुरुराज हृदयी भरून प्रारंभ करीतो. श्रोत्यांनो फार सावधान, गगनविहाराचा घ्या हा मान. आला आहे चालून, साधून घ्या पर्वणी. तेणे वक्त्याला स्फुरण, येईल पहा संतोषून. जाईल तो रंगून आपणास वे, कथेला रंग भरावा. भरता भरता भिनावा, आपुला रंग पालटावा हीच इच्छा. आपण आहात भाग्यवान, ईश्वरी तत्व आपणहून. येत आहे कृपाळून आपणाकडे, त्याचा आदर करावा. क्षण कारणी लावावा, आनंद ठेवा जपावा हीच विनंती. वैराग्य म्हणावे कशाला, ब्रह्मज्ञानाची कोण प्रशाला. भक्ती म्हणती कशाला, ते इथे कळेल. आत्मविद्या असते काय, आत्मस्थिती म्हणजे काय. शुद्ध ज्ञान असे काय, ते इथे कळेल. शुद्ध उपदेश असे कसा, विदेही पुरुष वसे कसा. सर्व देवांचा देव कसा, ते इथे कळेल. सायुज्य मुक्ती म्हणजे काय, मोक्षप्राप्तीचे साधन काय. आत्मस्वरूप असते काय, ते इथे कळेल. अलिप्तपणा असतो कसा, उत्तम भक्त वागे कसा. मी खरा कोण कसा, ते इथे कळेल. विकल्प फेडून घ्यावे कसे, भ्रम निरसून घ्यावे कसे. संशय छेदन करावे कसे, ते इथे कळेल. सद्गुरु माझे दासबोध, सद्गुरु माझे मनोबोध. सद्गुरु कसे आत्मबोध, ते इथे कळेल. जीव तळमळे लालचावे, सर्व इंद्रियांनी कान भावे. सद्गुरूंना ग्रहण करावे, हलके हलके. साखर खिरडा ग्रामात, हा योगी अवतार घेत.
काळोखाला वारीत वावरलासे, असे भाग्यवंत हे ग्राम, ऋषी मुनींचे पुण्यधाम. धौम्य ऋषींचा आश्रम याच देशी जाहला, अजूनही याची साक्ष वेधून घेते आपुले लक्ष. धौम्यमूर्ती सभोवती वृक्ष शोभताती राताळीला. एकदा मात्र खेटकासूर दैत्य मातला महाक्रूर, धर्मकृत्यांचा चक्काचूर करू लागला नरभक्षी. त्याचे पारिपत्य करावया, प्रजेचे पीडन हरावया. जगदंबारी त्या ठाया महाक्रोधे, तुंबळ युद्ध असुराशी. खेळली प्रचंड शक्तीनिशी, यमसदनी धाडले त्यासी. तेव्हाच क्रोध मावळला. त्या महालक्ष्मीचे मंदिर, पूर्वेसी धीर गंभीर. रक्षण करण्यात चौफेर उभे असे, ऐशा घटना अगणित घडल्या या पुण्यभूमीत. त्यांची गणना करीत बसता होईल खोळंबा. तरीही काही घटनांचा उल्लेख योग्य वाटे साचा. अवतारासी योग्य स्थलाचा शोध योग्यांचा उमगाया. त्याप्रमाणे या स्थळी भरली होती एकेकाळी, पुण्यवानांची मांदियाळी सिद्धाश्रमाप्रमाणे. प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी तप केले पुण्यलक्ष्मी. सिद्धी प्राप्त झाली म्हणून म्हणती त्याला सिद्धाश्रम. येथ फलसिद्ध स्वामी झाले, श्री चक्रधर स्वामी आले. प्रत्यक्ष रामचंद्रही गेले स्पर्शून या भूमीला. संत कवी अमृतराय, हरिहरांचे लागले पाय. विष्णुदासांचा कंठ गाय, प्रभूचे गुण यात स्थळी. प्रल्हादांनी निवडली भूमी ही आपली म्हटली. त्याची धर्मदृष्टी ही झाली कारणासहित. आता इतिहासाचे दृष्टीने महत्त्व इथले जाणून घेणे, म्हणजे राहील ना काही उणे वाटते मला. 1724 निजाम आणि मोगलात लढाई पेटली अतोनात याच प्रांती. असब्जहा निजामाला युद्धात विजय मिळाला. म्हणून या गावाला फत्तेखेरडा म्हणाला तो. पुढे बदलला इतिहास, स्वातंत्र्य आले देशास. पुनरपि फत्तेखेरड्यास नाव मिळाले साखरखेरडा. पण त्याही पूर्वी देशाने उठाव केला त्वेषाने. भिडले गोऱ्यांना आवेशाने 1857 स्वातंत्र्य समरते वाया गेले. गोऱ्यांनी पाश आवळले, अत्याचारांनी लोका पीडले अनन्वित. मग उठले टिळक पेटून, स्वातंत्र्य शब्द चेतवून. क्रांतीवीरांनी शस्त्र उगारून, त्राहिमाम केले परक्यांना. या क्रांतीवीरात देसाई सुत सामील होत. स्वातंत्र्याच्या खटाटोपात सर्वस्व झोकुनी
सावरकरांचे भक्त विघ, बुलंद वाणीचा वर्षती ओघ, अंतःकरणी पेटती धग, तोफच वाटे त्यावेळी. पण हे झाले फार पुढचे, महाराजांच्या जन्मावेळचे. पाहणे आहे आपणासाचे तेच पाहू. त्या काळी साखर खेरड्यात थोर घराणी होती नांदत. देशपांडे शुक्ल माई त्यात, काळे दंडे सावजी. लिंगायताप्पा पोतदार, कपाळे अग्रवाल कासार. आणिकही मातब्बर, माळी साडी बुंदेले. दहशत होती वातावरणी, परक्यांची क्रूर करणी. मायभूमीच्या डोळा पाणी तरळत होते. आध्यात्मिक क्षेत्री मात्र कधीच नव्हती भयरात्र. संतांचे जागरण सत्र सुरूच होते. अशा संधी कालात, शतकाखेरच्या दशकात, काळ्यांच्या थोर घराण्यात प्रल्हादांचे आगमन. योगी जेव्हा अवतार घेती, असंख्य कुळे तपासती. योग्यतेच निवडती भूवरी यावया. काळे घराण्याची कुळकथा, सत्वशीलतेची गाथा. पुण्य जोडण्याची प्रथा सुखात नांदे इथे. महिपती शास्त्री पासोन, उपलब्ध पुराव्यातून. तेजस्वी वर्तनाची खूण मिळते पहा. अंगी वसणाऱ्या सत्वामुळे, ज्यांचे ईश्वराकडे डोळे. पुरावे ठेवण्याची खुळे, जडतीलच कशी. आपण काही वेगळे चोखाळतो मार्ग आगळे. पिकवितो स्वानंदाचे मळे नव्हते वाटत. हा तर सहज भाव, शोधिती परमात्म्याचा गाव. आमचा कसला पुसता ठाव, कोण आम्ही स्वतः विषयी बोलणे. चिंतणे सांगणे नोंदी करणे. आयुष्य वाया घालवणे वाटे ज्यांना. त्यामुळे पुराव्यांची वानवाच भासे साची. परंतु त्यांच्या वर्तनाची जनमानसी नोंद असे. त्या नोंदी ग्राह्य धरून, सत्याच्या जवळ जाऊन. काळे कुळ घेऊ जाणून पवित्र तमजे. पणजोबा महादेव शास्त्री, वेद पारंगत अग्निहोत्री. अग्नी प्रज्वलित दिनरात्री ठेविला ज्यांनी. परमेश्वराच्या प्राप्तीसाठी, प्रयत्न करीती पराकाष्ठी. कठोर मार्गांची क्षिती मोठी काय असे. अपार कष्ट होती जरी, चालतातची मार्ग तरी. निस्सीम निष्ठा अंतरी, ओतप्रोत भरलीसे. पुत्र त्यांना असती दोन, गोविंद आणि नारायण. वडिलांचे मार्गावरून डोळे मिटून चालती. वेदशास्त्र संपन्न, दोघेही असती सुजाण. सदाचारात सरस कोण प्रश्न पडावा. अग्निहोत्राचे पालन, डोळ्यात तेल घालून. आचरणी तोल सांभाळून करावे त्यांनी. विश्वात चालला महायज्ञ,
जाणता ती सारे सुज्ञ, हवी प्राण तपो यज्ञ, जप आणि स्वरूप, अंतरिक्षरूपी अग्नीत सोमाचे हवन होत, त्याने वृष्टी उत्पन्न होत, हा एक यज्ञ. पृथ्वीरूपी अग्नीत वृष्टीचे हवन होत, त्याने अन्न उत्पन्न होत, हा एक यज्ञ. पुरुषरूपी अग्नीत अन्नाचे हवन होत, त्याने वीर्य उत्पन्न होत, हा एक यज्ञ. योषारूपी अग्नीत वीर्याचे हवन होत, त्याने गर्भ उत्पन्न होत, हा एक यज्ञ. असे यज्ञ जाणून घेणे, पुण्याची जोड करणे, मुक्तीचे द्वार उघडणे हेच ध्येय. या पाचही अग्नीत परमात्मा व्यापून उरत, त्याचे दर्शन होत यज्ञ केल्याने. आणखी आहे एक मर्म, समाज आणि देशकर्म, श्रद्धेचे सारेच धर्म पाळले जाती. म्हणून काळे घराण्याने अग्निहोत्र स्वीकारणे, परमेश्वराशी जोडून घेणे नवल नसे. गोविंद पुत्र तुकाराम, नारायणांचा मुकुंद नाम, सदन करती ईश्वर धाम. कुळाचाराप्रमाणे सारेच या घराण्यात, वेदविद्येचा व्यासंग करीत, हरिभक्तीची सरिता प्रशस्त आपोआप होत राही. तत्वचर्चेला महापूर, कान टवकारी ईश्वर, हळूहळू ये ओसरीवर आणि विसावे घरात. तुकाराम सांगती पुराण, स्निग्ध वचने रसाळपण, श्रोते विसरती देहभान, वक्ता धुंद होई. सर्वदूर पसरे ख्याती, सर्वांचे दाजी पुराणिक होती. ज्याला त्याला आपुले वाटती आप्तस्वकीय. प्रल्हादांच्या चरित्रावर यांचा विशेष संस्कार, लोकसंग्रहाचे गुप्तद्वार सापडे ज्यांच्यामुळे. आता मुकुंद शास्त्री जे असती, सद्गुरूंचे तात असती, थोर विभूतीत गणती करती ज्ञाते लोक. प्रथा अध्यात्म मार्गाची, सेवाग्नी नारायणाची, तमान बाळगता शरीराची पाळती एकनिष्ठेने. यांनी त्यांच्या साडूकडून माधवजी कस्तुरे म्हणून पंचकुंडी दीक्षा घेऊन कठोर बनले आचरणी. 4 अपत्ये यांना झाली, सदाचाराची ध्वजा उंचावली. सामान्यांची पाऊले वळवली भगवद्भक्तीकडे. थोरले ते बाबाजी, श्रद्धास्थान अवघ्यांचे जी. प्रल्हादांची राही रुंजी, यांचेच भोवती. प्रस्थानत्रयीचे खोल अध्ययन, अंतिम तत्वांचे सार ग्रहण. बाबाजींनी केले समरसून प्रबुद्ध होण्यासाठी. उपनिषदे असती श्रुतिप्रस्थान, ब्रह्मसूत्रांना न्यायप्रस्थान. गीताप्रस्थानाला स्मृतिप्रस्थान म्हणती पहा.
उपनिषदे ब्रह्मसूत्रे निवृत्ती मार्गी, गीता प्रवृत्ती निवृत्ती मार्गी, अध्ययनार्थ सर्व मार्गी विचरण करती बाबाजी. ज्याचे स्थान असते वेगळे, स्वरूप अनन्य आगळे, त्यास ज्ञानी म्हणती सगळे प्रस्थान प्रस्थान. अशा प्रस्थानांचे आलूडन बाबाजी करती मनापासून. भागवतादी पुराण अभ्यासती खोलवर, ग्रंथोग्रंथीचा अभ्यास केला. अलंकारशास्त्री संचार झाला, व्यास आपुला विस्तारला पाया शुद्ध. त्यांचे वागणे गंभीर, त्यांचे बोलणे गंभीर, त्यांचे कथन गंभीर परिणामकारी. या सगळ्यांचा लळा लागला. प्रल्हादांना प्रदीप दिसला, बालडोळी चमकू लागला, निर्धार पुढला. प्रल्हादांची जडण घडण, ईश्वर मार्गीचे महत् कारण. मातुल घराण्याची ही ठेवण पोषक असे, वेणी गावचे किंबहुने. मांगल्याशी उठणे बसणे, पावित्र्याशी घट्ट असणे नाते त्यांचे. शास्त्री वामन जनार्दन, पांडुरंग चरणी सदारी. भक्त सती असाधारण पंचक्रोशी, मधुरपणे पुराण सांगती. मंत्रशास्त्राचे प्रभू असती, आळंदीचे नरसिंह सरस्वती गुरुस्थानी दयांच्या. पांडुरंगाची सगुण मूर्ती, घरात झाली प्रवेश करती. मंत्रशक्तीचा प्रभाव वर्णिती जाणते श्रद्धाळू. विठ्ठलाची काकडारती, पूजा नैवेद्य माध्यान्नारती. वैश्वदेवादी विधी होती शेजारती अखेर. असे सारे संस्कार होत त्यांच्या कन्यांवर. वैश्वदेवाचा पवित्र धूर मनी कल्लोळ मागवी. धुरात आकृत्या दिसती, भगवंत खेळती काळगती. विस्फारुनी अबोध कृती पाहती कन्या. आरत्यांचे सुस्वर, मांगल्य रेखिती हृदयावर. गारुड करीतो परमेश्वर, पुढल्या हेतू लागी. पंचकन्या वामनांच्या, पान करती कामधेनूच्या. अमृतधारा कासेच्या अजाणतेने. हल्य म्हणजे जालीम विष, हल्य कुरूपतेचा कोश. सुंदरता पवित्रता हाच विशेष, ती अहल्या. जिने हृदयी साठवला, विश्वेश्वर आपुलासा केला. गमला रमला स्थिरावला, तिला म्हणती काशी. भगीरथाच्या अथक प्रयत्ने, जी आली पृथ्वीवर वेगाने. तिला म्हणती प्रेमाने भागीरथी. सगरपुत्रांच्या निमित्ताने, निर्मल आणि पवित्र जलाने. धून काढी पाप कृपेने ती गंगादेवी. चित्रकूटाच्या मुक्कामात, वात्सल्याने स्पर्श करत. श्रीरामांना शरयुगत ती मंदाकिनी. कन्यांच्या नामकरणावरून, किंबहुन्यांची मानसिक ठेवण.
चालणे अध्यात्म मार्गावरून स्पष्ट होते अधिकची. असो एकदा नृसिंह सरस्वती सहज बोलले गंगे प्रती. बाहुल्याजी खेळत होती बालबुद्धीने. बाळे संसाराचा खेळ असार. ईश्वर तेवढा एकची सार. सारासार विचार करता यावा मुलीग. तरीही या खडावा घे तू. चुलीत टाकुनी त्वरित ये तू. सांगेन तुझला हेतू आज्ञा ऐकता. जमदग्नींनी जशी आज्ञा केली. परशुरामाची परीक्षा पाहिली. इप्सित वरदानेही दिली. प्रसन्न होता तिथे मातेचे शिर उडविणे. इथे खडावा ज्ञार्पण करणे. जमदग्नी नृसिंहांचे वागणे अगम्यची. आज्ञा होताच कृती केली. खडावा चुलीत घालून आली. गुरुवरांची मुद्रा फुलून गेली. उमटे भविष्यवाणी. बाळे तुझला पुत्र होईल. घराण्याचा उद्धार करील. संतपदावर आरूढेल निशंकपणे. अनेकांचा आधार वड. दुर्बळांची घेईल कड. भवसागरी लावेल तड. ऐसा पुण्यश्लोकी. माता गंगेचा कार्तिकेय तसा तुझा हा गांगेय. प्यालेल्यांना हृदयी धरील धीर देत. गंगेसी कळले काहीच नाही. खळाळ उठला अंतःप्रवाही. स्तंभित होऊन उभीच राही. वामन कन्या वर झाला तो फलदायी. यथावकाशे योग्य समयी. आपणासीही कळो येई. थोडा धीर धरावा. श्रोत्यांनो आपुल्या सहाय्या वाचून मीन काही सांगू शकेन. एकाग्रता आपुली वाणी बनून प्रकटते माझ्या मुखी. पुण्याचा मी अधिकारी आहे. सत्य तेवढे वेचून घ्यावे. माझ्यावरती छत्र धरावे आपुल्या प्रेमाचे. जन्म सोहळा पाहणे आहे. जन्मगीते गाणे आहे. पाळण्याची दोरी ओढणे आहे पुढील अध्यायी. आपण आहात भाग्यवंत. अवगाहन करता सरोवरात. तुषार उडत राहोत माझ्या अंगावरी. तेणे काया सुखावेल. मन माझे पाझरेल. सद्गुरूंना होईल अभिषेक पहा. लिहिते लिहविते सद्गुरुराय. कुणीतरी निमित्त होय. ते पुढे मागुती शेखर जाय. एवढे जाणावे. श्री प्रल्हाद रामानंदामृत प्राशन करोत सद्भक्त. सद्गुरूंच्या जे मनात घडून येवो. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. शुभं भवतु. इति श्री प्रल्हाद रामानंदामृत ग्रंथ प्रथमोऽध्यायः समाप्तः.